या शेडवर आलेला आहे मित्रांनो. यांच्यापाशी शेळीचं कसं नियोजन केलेलं आहे संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रांनो, आकाश सूर्यवंशी यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज एका शेळी पालनाला भेट देणार आहोत मित्रांनो. गावरान शेळी पालन आहे. तर कसं शेळी पालन केलेलं आहे तुम्हाला संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. प्युअर गावरान शेळी आहेत. तर एका शेळीपासून त्यांनी 10 शेळ्या केलेल्या आहेत मित्रांनो. तर कसं शेळी पालन केलेलं आहे, चाऱ्याचं नियोजन कसं आहे, शेड कसं आहे, संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, चॅनल कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. आता मी निघालो माझ्या गाडीवर. नीट थोरावा हे गाव आहे मित्रांनो, त्या गावामध्ये केलेलं आहे. गाव थोरावा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. तर जास्त का मोठं शेळी पालन आहे. एका शेळीपासून 10 शेळ्या केलेल्या आहेत. कसं नियोजन केलेलं आहे, किती खर्चामध्ये किती उत्पन्न काढत आहेत तुम्हाला मी संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, चॅनल कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा. मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करतो. आता निघालो मी. आता आपली गाडी घेतली स्प्लेंडर, निघालो आता नीट. शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण गावरान शेळ्याचं कसं नियोजन केलेलं आहे, चाऱ्याचं नियोजन कसं आहे, पाण्याचं नियोजन कसं आहे, किती टाईम चारा टाकता, संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कोणाला शेळी पालन करायचं असेल तर चांगल्या शेळ्या पण तुम्हाला मी घेऊन देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर काकाने खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. कोणतं गाव होतं काका? नेपिर एकदम मित्रांनो, या गवताला या काठी नसतात, पाहू शकता. आणि कटरमध्ये कुटी करून टाकल्या मित्रांनो. शेळ्या एकदम चांगल्या पद्धतीने खातात मित्रांनो. या जरासं चारा काका नाश होत नाही ना? नाही, जरासा चारा नाश होत नाही. तर आता तुमच्यापाशी सध्या चारा नेपिर गवत आहे ना आपलं इकडचं, गावरान एक आहे. आपले हे पलीकडचं ना, हा का, पलीकडचं. पलीकडचं मित्रांनो. आणि आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे गजरा चरणारा म्हणजे ते काट्याचं गजरा होत असतं ना, ते पण शेळ्या खाता आहेत मित्रांनो. आणि पलीकडच्या साईडला मका पण लावलेली आहे. मका पण देतात कधी मध्ये. आणि वाळ्या चाऱ्यामध्ये काय 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 देतात म्हणजे? आपलं तुरीचं, सोयाबीनचं. तुरीचं आणि सोयाबीनचं देतात एक टाइम. एक टाइम तर सकाळी तुरीचं सोयाबीनचं टाकून जायचं. हा, आल्यावर नंतर कटर करून हे टाकायचं. हा. आणि एक टाइम थोडीशी मका टाकायची. म्हणजे आपले तुमचे 100% बंदिस्त शेळी पालन आहे. 100% बंदिस्त आहे. 100% मित्रांनो काकाचं बंदिस्त शेळी पालन आहे. तर काका एका शेळीपासून तुम्ही सुरुवात केलेली आहे. आणि प्युअर गावरान शेळी आहे तुमच्यापाशी टोटल. प्युअर गावरान. तर काका शेतकऱ्याला काय सांगता म्हणजे तुम्ही शेळी पालन? नाही, हे एक शेळी पालन चांगलं आहे. जोडधंदा शेतीला हे सगळ्यापेक्षा चांगला आहे. चांगलं आहे. आणि शेतामध्ये लेंडी खत पण पडते. भरपूर पडते, कारण खताचं आपल्याला सध्या अडचणच आता. हा, आपल्या जनावर नाही. आपल्या इकडे मित्रांनो गावरान शेळ्याचं खूप म्हणजे बाजारभावामध्ये पण गावरान शेळ्या खूप मागणी असते मित्रांनो. प्रत्येक बाजारामध्ये तुम्हाला तर माहिती, मी जाऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज या ठिकाणी मी थोडा या गावी आलेला आहे. आणि काकाची संपूर्ण म्हणजे शेड कसं केलेलं आहे संपूर्ण तुम्हाला एक मुद्द्यानुसार तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर चाऱ्यामध्ये तुम्ही करू शकता मित्रांनो, नेपिर नावाचं एक गजरा गवताची जात आहे, ती पण करू शकता. आणि आपल्या इकडे जास्त मराठवाड्यामध्ये जास्त चालणारी जात म्हणजे आपली गजरा गवताची मित्रांनो. काटे येतात ना त्या पानाला, ती पण जात चलते इकडे. शेळ्या पण खूप चांगल्या खातात. आणि काका आता तुरीची गुळी पण जमा करणार आहात तुम्ही? गुळी जमा करायची. तर वाळ्या चाऱ्यामध्ये शेळ्या काय काय चारा खातात म्हणजे गावरान आपल्या? गुळी, सोयाबीनचं हा. आणि आपल्या हरभऱ्याचं. हरभऱ्याची गुळ एक नंबर खातात. आणि पाहू शकता मित्रांनो, चाऱ्याचं नियोजन एक नंबर केलेलं आहे काकाने. पलीकडे साईडला आपलं ती सरकारी गवत आहे ना, गजरा गवत म्हणजे काट्याचं गवत आहे मित्रांनो. ह्या ठिकाणी याला काटण्याचे तुम्ही करू शकता मित्रांनो. आणि प्युअर बंदिस्त शेळी पालन आहे मित्रांनो. संपूर्ण चाऱ्याचं नियोजन कसं करायचं संपूर्ण तुम्हाला काका एका दिवशी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे. पद्धतशीर माहिती देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. कोण्या बाजारामध्ये कशा शेळ्या खरेदी करायच्या, कसं शेळी पालन करायचं संपूर्ण तुम्हाला मी देत. काका किती गुंठ्यामध्ये चारा असेल तुमचा आता? हे बघा 15 गुंठ्यामध्ये. म्हणजे हे गजरगवत पण पूर्ण काट्याचं नाही. हे म्हणजे काट्याचं आणि संपूर्ण 15 गुंठ्यामध्ये काका चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे. तर आणि मका ती किती आहे? मका 1-2-3 गुंठे आहे. 2-3 गुंठे मका आहे मित्रांनो. म्हणजे काका म्हणजे बाहेरून चारा आणायची काय गरजच नाही मित्रांनो. काका संपूर्ण एकाच ह्या शेडच्या समोर मित्रांनो चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे. गावरान शेळी पालन या शेडवर आलेलं आहे मित्रांनो. यांच्यापाशी शेळीचं कसं नियोजन केलेलं आहे संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तालुका वसमत, जिल्हा हिंगोली आहे. गाव मित्रांनो थोरावा ना, थोरावा. आणि काका नाव काय तुमचं? देवदास नारायणराव पारटकर. तर तुमच्यापाशी आता किती जनावर आहेत? 9 जनावर आहेत. तर प्युअर गावरानमध्ये आहेत ना? गावरान बंदिस्त आहे का? हे आहे 100% बंदिस्त आहे. आणि चाऱ्याचं नियोजन कसं केलेलं आहे? नियोजन नेपियर गवत आहे, हा मका. हा. आणि सुक्या चाऱ्यामध्ये आपलं याचं सोयाबीनचं, तुरीचं. इथे समोर. आणि काका म्हणजे किती वर्षापासून तुमचं चालू केलेलं आहे? याला 2 वर्ष झाली. 2 वर्ष झालेले आहे. शेळीपासून सुरुवात म्हणजे केली आहे. एका शेळीपासून मित्रांनो, या शेळीपासून सुरुवात केलेली आहे. ही प्युअर गावरान शेळी आहे. आपल्याकडं हिंगोली साईडला आणि आपल्या परभणी साईड गंगाखेड साईडला मित्रांनो ह्या गावरान शेळी जास्त चालतात, उस्मानाबादी आणि गावरान. तर ह्या एका शेळीपासून सुरू केलेलं आहे. तर
आता का किती जात म्हणले तुमच्यापाशी? आपल्याकडे 9 हात आता. 9 आहेत. आणि आता सध्या विक्री किती आहेत पिल्ले? पिल्ले आता 9 विक्री आहेत, म्हणजे 2-2 महिन्याची सारखी. 2-2 महिन्याचे आहेत मित्रांनो पिल्ले, 9 पिल्ले आहेत. आणि पावसामध्ये पावसामध्ये ते फारीचं सेट फारी सेट केलेलं आहे मित्रांनो. आणि तर पाहू शकता मित्रांनो शेळ्याची क्वालिटी एक नंबर आहे. आणि तुम्हाला अशी या क्वालिटीमध्ये म्हणजे काका गावरान शेळीचं चांगलं उत्पन्न पडतं येते ना? गावरान शेळीचं उत्पन्न चांगलं आहे. तर मी प्रत्येक बाजारामध्ये तुम्हाला सांगत असतो मित्रांनो, आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त शेळ्या आपल्या इकडे ह्या गावरान शेळ्या असतात मित्रांनो. शेळ्याची मित्रांनो शॉर्ट कान असतात, लहान कान असतात. आणि एक लांब कानाची शेळी असते ती म्हणजे उस्मानाबाद आहे, तिला पण प्युअर गावरान म्हणतात. आणि एक चलती आपल्या इकडे घोंड्या जाती शेळी आहे, ती पण एक चलती. तर काका आतापर्यंत किती खर्च आला तुम्हाला या शेडला? काय जवळजवळ 10-15 हजार रुपये आली आहे, कारण ते 30 बाय 30 आहे. 30 बाय 30 शेड आहे. आणि चारी बाजूला मित्रांनो आणि जाळी मारलेली आहे. तर आणि हे डबे बनवलेले आहेत, म्हणजे खाण्यासाठी केलेलं आहे मित्रांनो. आणि चारा म्हणजे कटर करून टाकता ना? कटर करून टाकतो का पूर्ण? कटरच खायला. तर याच्यामध्ये आता कोणता कोणता चारा आहे? आता याच्यात फक्त हे गवत आहे, गजरा गवत. गजारा गवत आणि सध्या नंतर ऊस टाकलेला आहे, काही ऊस बी खातात. ऊस असल्यावर चालू सीझन मध्ये बारीक कट केलं ऊस पण खातात. हा, काट केलं ऊस बी खातात. काय याच्या समोरच आहे, गवतासोबत टाकायचा. ठिकाणी पाहू शकता म्हणजे वाळा चारा ठेवण्यासाठी मित्रांनो काकानं खूप चांगलं केलेलं आहे. वरी पत्र ठेवलेले आहेत. आणि काका याच्यामध्ये ठेवला होता ना गोळी? त्याच्यात ठेवतो. आणि काका कडब्याचं कटर खातात का नाही? हा, कडब्याचं कटर खातात, पण ते सवयच्या सोबत गवतासंग काढायचं आणि टाकायचं वळी हा. लावतो. पण याच्यामध्ये सोयाबीनचं, तुरीचं आणि आपल्या याचं म्हणजे का या ठिकाणी मित्रांनो काका आता आता सोयाबीनचं आणि तुरीची गोळी स्टॉक करून ठेवतात या ठिकाणी. तर मित्रांनो म्हणजे तुमच्यापाशी वाळा चारा स्टॉक आवश्यक आहे मित्रांनो. म्हणजे वळला चारा आणि वाळा चारा तिथं थोडं थोडं टाकलं ना एक खाता चांगलं मित्रांनो. पाहू शकता. आणि काका पावसाळ्यामध्ये याच्या इथं बांधता ना शेळ्या? फारीचं केलेलं आहे, हा. 30 बाय 30चं. 30 बाय 30 मित्रांनो काकाने केलेलं आहे. आणि काका याची किती खर्च म्हणले दावणचा? एका दावांचा 5,000 रुपये. एका दावणचा मित्रांनो 5,000 रुपये आहे. पाहू शकता तुम्ही. नाश करत नाही याच्यात? नाही, नाश करीत नाही. हे त्या याच्यामध्ये केलेले आहे. काकापाशी मित्रांनो या दावण मित्रांनो 5 आहेत. एका दावणी 5 म्हणजे काका इथं गावात करून घेतलाय का विकत गावात करून घेतलेला आहे? तर म्हणजे टोटल 5,000 रुपये मित्रांनो एका याला खर्च आलेला आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो 4 शेळ्या आरामशीर खाऊ शकतात. 4 आहेत पाहू शकता. एका साईजचे आहेत सगळे? हो, एका साईजच्या. एका साईजचे मित्रांनो. तिथे एक आहे, 2 आणि 3 आणि 4 मित्रांनो. याला खर्च आला मित्रांनो 20,000 रुपये खर्च आला आहे. आणि 30 बाय 40 ते आहे ना? हा, 30 बाय 30. या की मित्रांनो 30 बाय 40 काकाने शेड केलेला आहे. 30 बाय 40 शेड केलेला आहे मित्रांनो. वरी फारी आहे आणि चारी बाजूला मित्रांनो जाळी लावलेली आहे. तर काय किती खर्च आला म्हणजे याला 20,000 रुपये आलेला आहे. 20,000 रुपये खर्च आलेला आहे. जाळी आणि मित्रांनो एवढं आहेत पाहू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे तुम्ही शेड करता तर त्या टायमाला म्हणजे शेळीला म्हणजे खाली जमिनीवर मित्रांनो खडक टाका. बेड करू नका, कारण की शेळीला उकरून बसण्याची सवय असते मित्रांनो. आणि ते बेडमध्ये आपले बेड केलं तर शेळीची म्हणजे तब्येत पण खराब होऊ शकते, सर्दी होऊ शकते मित्रांनो. कारण की ही जमीन मित्रांनो शेळीला गरम म्हणजे ठेवते आणि थंड पण ठेवते. म्हणजे टेम्परेचर एकदम काय चांगलं केलं बरं. वरी मित्रांनो पाहू शकता बांबू आहेत. आणि वरी फारी मित्रांनो. खूप चांगलं नियोजन काकाने केलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पण करू शकता जोडधंदा म्हणून शेतीला. तर 10-12 तुम्ही घेऊ शकता. आणि काका मशीन पण आहे का कटर करायला? या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता. काका याला किती खर्च आला? ती एक जुनीच घेतलेली आहे 17,000ची. 17,000ला मित्रांनो काका जुनी घेतलेली आहे. तर काका टोटल खर्च किती आला म्हणजे शेलदा आणि शेडला 20,000 रुपये, 17,000 रुपयाची मशीन आणि 4 डबे 20,000ची. आणि 100 तुम्ही सुरुवातीला केवढ्या घेतली होती? ती पाहुण्यानं चालून सोडली. म्हणजे पाहुणे आणून सोडली होती का? तिच्यापासून आता किती शेळ्या आहेत म्हणजे? 7 आता. 7 शेळ्या आहेत मित्रांनो. काकापाशी पाहू शकता एका शेळीपासून 7 शेळ्या केलेल्या आहेत. अजून काका अजून शेळ्या वाढणार आहेत पुढे चालून. आणि खूप चांगलं नियोजन केलेलं आहे काका मित्रांनो. तुम्ही पण करू शकता. समोरच मित्रांनो आपल्या शेडच्या समोर मित्रांनो चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे. अजून पण कोणता चारा लावणार आहेत काका तुम्ही? आता आपलं लसूण घास, दसरथ घास. हा. आणि पाहू शकता कोणाला मेथी घास. कोणाला येऊन पाहायचं असेल तर काका तुमचा फोन नंबर सांगा. 82 082 35 30 6.
शेतकरी मित्रांनो, मी आता जस्ट घरी आलेलो आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण शेळीपालन कसं केलेलं आहे गावरान. तर मित्रांनो, जास्त जास्त शेळ्यापासून शेळीपालन सुरू करू नका. एक शेळीपासून करा, म्हणजे समजून तुम्हाला एका शेळीपासून एका शेळीला चारा किती लागतं आहे. तर तुम्हाला त्या हिशोबानं तुम्ही शेळी वाढू शकता. एक शेळीपासून 5 करा, 5पासून 10 करा, 10पासून 15 करा. असं शेळी वाढत वाढवा. कारण की तुम्हाला चाऱ्याचं नियोजन लागेल. तुम्हाला चारा साठवून ठेवण्यात थोडी तुम्हाला नियोजन लागेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला मी जास्त का मोठा शेळीपालन दाखवलं नाही, छोटं शेळीपालन दाखवलं. तर शेळीपालन कसं वाटलं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, तुमच्या इकडचं जवळपास शेळीपालन केलेलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्याकडे येऊन ते शेळीपालन गोट फार्मला मित्रांनो भेट देईल आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. असे तुम्हाला मी संपूर्ण जवळपासचे आता शेळीपालनाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या आकाश सूर्यवंशी या यूट्यूब चॅनल पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. अजून तुम्हाला शेळीपालनाचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ इथं थांबवतो आता. मी घरी आलेला आहे मित्रांनो, आपली गाडी लावलेली आहे घरी. भेटूया पुढच्या उद्याचा बाजार आहे मित्रांनो आपला परभणीचा खंडोबा शेळी बाजार. त्या बाजारामध्ये भेटूया.